मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा? नाना पटोले यांनी विचारला थेट सवाल। संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 29 जणांवर गुन्हा। आधार कार्ड आणि प्रमाणपत्रातील जन्मतारखांमध्ये फरक। अमरावतीमध्येही 942 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा। देशात आकस्मिक मृत्यूच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम। एनसीआरबीच्या अहवालात आली धक्कादायक माहिती समोर। निवडणुकीआधीच भाजपची 100री। राज्यभरात भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तेजसचा अपघात की घातपात? भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित। ज्यांना ह्या निवडणुकीत थांबावं लागलं त्यांना मी दुसरीकडे ऍडजस्ट करेन। अजित पवारांचं बारामतीकरांना संबोधन करताना आश्वासन। अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव कारची दुचाकींना धडक। अपघातात 4 जणांचा मृत्यू। भीषण अपघातात सीसीटीव्ही चेक। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर। मोदींचं दक्षिण आफ्रिकेत जंगी स्वागत। राहुल गांधींना सावरकर बदनामी प्रकरणी मोठा दिलासा। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं खटल्यातील बारकाव्यांवर बोट ठेवत खटलाच केला रद्द। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ। गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। उद्धव ठाकरे काँग्रेससह महाविकास आघाडी अबाधित राखण्यावर ठाम। स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नकारानंतरही उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। राज्यातील नगरपंचायत नगर परिषदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। आता उमेदवारांच्या अंतिम यादीची प्रतीक्षा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती। हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात काम करतं। आम्ही हरकत घेणार पण निवडणूक आयोग कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगासह भाजपावर हल्लाबोल। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही। आमचे निर्णय राज ठाकरे घेतात। पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट। शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन। मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी होणार बैठक। सूत्रांची माहिती। छोट्या लोकांनी आमच्या नेत्याच्या विरोधात बोलू नये। बरेच आयाराम गयाराम महाराष्ट्रात आहेत। महेंद्र दळवींनी तटकरेंवर केलेल्या आरोपांना प्रफुल्ल पटेलांचं सडेतोड प्रत्युत्तर। नांदेडच्या हिमायतनगर नगरपंचायतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी ठाकरे सेनेत राडा। राष्ट्रवादीचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि उभाठाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट। बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत रडीचा डाव। राष्ट्रवादीच्या विजयालक्ष्मी हरणेंना पतीसह डांबून ठेवलं। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे सर्व 26 उमेदवार बिनविरोध। निवडणूक अर्ज मागे घेण्याचा होता शेवटचा दिवस। भाजप उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूत प्रचार। शोभा कोळी शहा यांनी वाटली उर्दूत पत्रक। ठाकरे गट मनसेचा जोरदार हल्लाबोल। लवकरच यशोमती ठाकूर भाजपात येतील। रवी राणांचा दावा। तर मी काँग्रेसमध्येच राहणार ही काळा दगडावरील रेघ। यशोमती ठाकूरांचं चोख प्रत्युत्तर। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित। 2 दशकांनंतर नितीश कुमार यांनी गृह खातं सोडलं। भाजपच्या पारड्यात वजनदार खाती। बिहारच्या नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला समन्स। मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं पाठवले समन्स। एशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय। बांगलादेशनं अंतिम फेरीत मिळवलं स्थान। गुवाहाटी टेस्टमधून शुभमन गिल आउट। ऋषभ पंत करणार नेतृत्व। मालिकेत टीम इंडिया 1-0 न पिछाडीवर।